तर मी 8 दिवस त्या भागात गेलोच नाही. शेताच्या त्या भागात गेलोच नाही. म्हटलं 8 दिवसानंतर जाऊन पहा. तर दुसऱ्या हप्ती त्याच दिवशी जाऊन पाहिलं तर एक. नमस्कार मंडळी, आपले जे शेतकरी आले आपण त्यांच्याकडून थोड्याशा प्रतिक्रिया जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव पत्ता सांगा. माझं नाव निखिल सुरेशराव कुटे, राहणार वरून, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. बरं, तुम्ही ज्यावेळेस आपल्याकडे पहिल्यांदा आले होते सफल घेण्यासाठी, तर कपाशीची कंडिशन काय होती? मी जेव्हा पहिल्यांदा आलो होतो औषध नेण्यासाठी, तेव्हा माझ्याची कपाशी एवढ्या स्टेजमध्ये होती. या स्टेजमध्ये मग तुम्ही काय प्रयोग केला? मी आपलं पहिले ड्रिंचिंग घेतली. सफलची ड्रिंचिंग. दुसऱ्या नाही, तिथे मग तुम्ही काही ओळखण वगैरे केली का? ड्रिंचिंग करताना मी त्या झाडापाशी एक काळी रोवून ठेवली, जेणेकरून आपण रिझल्ट पाहण्यासाठी ओरिजिनल मध्ये रिझल्ट आहे की नाही. बरोबर. आणि ड्रिंचिंग केल्यानंतर मी 8 दिवस त्या भागात गेलोच नाही. शेताच्या त्या भागात गेलोच नाही. म्हटलं 8 दिवसानंतर जाऊन पहा. तर दुसऱ्या हप्ती त्याच दिवशी जाऊन पाहिलं तर एकदम पराठी दुपटीपेक्षा 4 इंचानं वाढली होती. एकदम म्हणजे ज्यावेळेस हे हाईट होती म्हणते एवढी त्यानंतर अशी कमळापर्यंत पोहोचली किमान 8 दिवसामध्ये. एकदम बेस्ट रिझल्ट भेटला मला सफलचा. म्हणजे असं समजा बाकीच्या औषधांना असं झालं असतं का? मला तर नाही वाटत. आता एवढ्या दिवसाची बरेचसे औषध वापरतो आपण. सफलचा मला एकदम बेस्ट रिझल्ट भेटला. बरं, मग तुमचं मार्केट कोणतं औषध कुठून घेता तुम्ही? आमचं मार्केट तसं आम्ही आमच्या एरियातले लोक कारंजालाच जाते. अच्छा. मी इतर प्रोडक्ट जे आहे सगळं आपलं म्हणजे कीटकनाशक, बुरशीनाशक हे सगळे बाहेरून आणतो मी. पण मला टॉनिक घ्यायसाठी मी इथं ऍक्टिव्ह पॉवर मध्ये येतो. म्हणजे स्पेशल 45 किलोमीटर इथून 40 ते 25 किलोमीटर आहे कारंजा. तिथून आता कारंजा हे तालुक्याचं शहर आहे, तालुका आहे. तिथून ते फक्त सफल घेण्यासाठी, स्पेशल सफल घेण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात, बरोबर? म्हणजे तुमचा जो भरोसा आहे सफलवरचा. हो, एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे. बस शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे, तुम्हाला काय? हो, माझी तरी अशी इच्छा आहे प्रत्येकाने एकदा तरी ट्राय घेऊन पाहिली काय हरकत नाही. बरोबर. आपण एकदा काही ना काही घेणार आहोत. काही ना काही घेणार आहे. एकदा ट्राय करायला काय हरकत नाही. बरोबर. रिझल्ट भेटला कंटिन्यू करायचं, नाही तर सोडून द्यायचं. जे आहे ते चालू द्यायचं. ठीक आहे मंडळी, तुम्ही अभिप्राय जाणून घेतला भाऊचा. भाऊ तुम्ही इथपर्यंत आले त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मंडळी.